एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही। पण शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतात जी काही अतिवृष्टीने आपलं नुकसान झालेलं आहे, आपल्याला या नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपल्याला अगोदर यासाठी पंचनामेसुद्धा करणं गरजेचं आहे। आणि त्याबद्दलच कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे हे काय म्हणाले, आपल्याला हे सविस्तर बघावं लागेल। नमस्कार, आपलं वेणू गंगाटेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा, म्हणजे त्या शेतकऱ्याला याचा फायदा होईल। तर मित्रांनो, एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी असं म्हटलेलं आहे। त्यांनी काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे असं सुद्धा सांगितलं आहे। जालना जिल्ह्यात अतिवृष्टीचे शेतीचे नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली। सोमठाणा तालुका बदनापूर, ढाकलगाव तालुका अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे असा धीर दिला। एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत। आता मित्रांनो, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांनी कष्टाने पिकवलेल्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे। जालना जिल्ह्यात नुकसानीचे क्षेत्र अधिक आहे। कपाशी, सोयाबीन यासह इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे। पशुधन तसेच घराची पडझड झाली आहे। जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांसह तातडीने पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा। अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल। एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। जालना जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आहे। गेल्या 8-10 दिवसात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे। शेती शिवारात पिके पाण्याखाली आहेत, तर कुठे पीक वाहून गेल्याचे दिसत आहे। शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने मदत पोहोचलीच पाहिजे, म्हणून जिल्हा प्रशासनाने तत्परतेने पंचनामा करून अहवाल सादर करावा असे त्यांनी निर्देशसुद्धा दिलेले आहेत। आता मित्रांनो, आपल्या जर शेतीचे नुकसान झाले असेल तर आपले पंचनामे झाले आहेत का, नक्कीच कमेंट करा। आणि नसतील झाली तर आपण महसूल विभागाशी, तहसील कार्यालयाशी संपर्क करून लवकरात लवकर करून घ्यावेत। राज्याच्या कृषी मंत्री म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। तसेच शासनाची शेतकऱ्याला आधार देण्याचीच भूमिका असून नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव सादर होताच तत्परतेने मदत मिळेल। संकटाच्या काळात आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहूयात असेही ते म्हणालेले आहेत। आता मित्रांनो, आपण लवकरात लवकर आपल्या शेतीचे पंचनामे करून घ्यावे आणि या नुकसान भरपाईसाठी पात्र व्हावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।